नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल डेकमधून यिन यांग हे कार्ड आणि त्याची इमेजरी, त्याचा सखोल अर्थ, या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे, लाईट अँड शॅडो एस्पेक्ट, आणि हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते, तर चला बघूया. यांग हे कार्ड दोन विरुद्ध पण परस्पर पूरक ऊर्जांच्या संतुलनाचे प्रतीक आहे. आता यिन यांग म्हणजे इडा पिंगला. आता इडा पिंगला सुषुम्नाबद्दल या कार्डच्या एक्सप्लेनेशनमध्ये काहीच सांगितलेलं नाही आहे, पण मला स्वतःला ते माहीत असल्यामुळे मी हे एक्स्ट्रा नॉलेज तुम्हाला या कार्डसोबत देणार आहे. तर यिन एनर्जी ही चंद्राची एनर्जी, डिवाइन फेमिनाइन म्हणजे स्त्रीत्वाचं दर्शन करवते, आणि जी यांग एनर्जी आहे ती पुरुषार्थी एनर्जी म्हणजे डिवाइन मस्क्युलाइन एनर्जी, तर ती सूर्याची ऊर्जा दर्शवते, पिंगला नाडी दर्शवते. चंद्र म्हणजे इडा नाडी, सूर्य म्हणजे पिंगला नाडी. तर जेव्हा या दोन्ही नाडी संतुलित असतात तेव्हा सुषुम्ना नाडीमध्ये कुंडलिनी एनर्जीचा प्रवेश होतो, आणि तेव्हा तुमचे मॅनिफेस्टेशन ऑटो पायलट मोडवर जातात, तुमच्या गोष्टी इझिली एफर्टलेसली मॅनिफेस्ट होतात. तर आता मी या कार्डबद्दल तुम्हाला सांगणार आहे. यिन ही ग्रहणशील म्हणजेच रिसेप्टिव्ह, शांत, अंतर्मुख, स्त्रीत्वाची ऊर्जा दर्शवते. तर यांग ही सक्रिय, बाह्य, पुरुषार्थी, कृतिशील ऊर्जा दर्शवते. हे कार्ड सूचित करतं की तुमच्या जीवनात या दोन ऊर्जांपैकी एक सध्या प्रभावी आहे, म्हणजे एक नाडी सक्रिय आहे आणि दुसरी ऊर्जा ही असंतुलित आहे, तर ती संतुलन करण्याची गरज आहे. हे तुम्हाला याच्यातनं दिसतंय. आता आपण या कार्डचे इमेजरी एक्सप्लेनेशन म्हणजेच प्रतिमेचे विश्लेषण बघणार आहोत. या कार्डवर यिन यांग हे पारंपरिक चिन्ह बनलेले आहे. जे यिन यांग पारंपरिक चिन्ह असते त्यामध्ये पांढरं आणि काळं अर्धवर्तुळ बनलेलं असतं, आणि त्यामध्ये जे डॉट्स असतात म्हणजे एकमेकांमध्ये दोन्ही बाजूंमध्ये एकमेकांचा अंश असतो असे डॉट बनलेले असतात. तर त्या काळ्या आणि पांढऱ्या अर्धवर्तुळांच्या ऐवजी इथे चंद्र आणि सूर्य आहे असं आपण बघू शकतो. डावीकडे निळसर चंद्रासारखी थंड स्त्रीत्वाची ऊर्जा म्हणजे डिवाइन फेमिनाइन ऊर्जा दिसते, यिन ऊर्जा, आणि उजवीकडे तेजस्वी सूर्यासारखी उष्ण सक्रिय ऊर्जा म्हणजेच यांग ऊर्जा दिसून येते. या दोघांच्या मिश्रणातून एक तेजस्वी संतुलन तयार झालं आहे, जणू विश्रांती आणि कृती एकत्र येऊन सर्जनशील शक्ती निर्माण करत आहे. म्हणजे जेव्हा इडा आणि पिंगला नाडी या संतुलित असतात तेव्हा सुषुम्ना नाडीमध्ये ऊर्जा प्रवेश करते, कुंडलिनी ऊर्जेचा प्रवेश होतो, आणि तेव्हा आपल्याला इंट्युशन्स यायला सुरुवात होतात, सिक्स सेन्स वाढतो. आपल्या आयुष्याचं ध्येय, आपलं लाईफ पर्पज हे आपल्याला आतून कळतं, आणि तेव्हा आपण त्या पद्धतीने जेव्हा काम करायला सुरुवात करतो त्या इझिली मॅनिफेस्ट व्हायला लागतात गोष्टी, कारण सुषुम्ना नाडीमध्ये ऊर्जेचा प्रवेश झालेला असतो. कार्डचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ निघते, अपराईट निघते, तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजे सकारात्मक पैलू दर्शवते. तर हे काय सांगते की तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यात संतुलन साधत आहात, तुम्ही अंतर्मुखतेचा आणि बाह्य कृतीचा समतोल राखून निर्णय घेत आहात. तुमच्यात स्त्री आणि पुरुष ऊर्जेचं भान जागृत आहे, म्हणजेच डिवाइन फेमिनाइन आणि डिवाइन मस्क्युलाइन एनर्जी या बॅलन्स्ड आहेत. तुम्ही दोघांचा सन्मान करता. आता यामध्ये एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी ही सांगत आहे की फॅमिली कॉन्स्टिलेशन हा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये हे जे डिवाइन फेमिनाइन डिवाइन मस्क्युलाइन एनर्जीज आहे, म्हणजे आपला जो DNA असतो त्यामध्ये अर्धा DNA हा आईकडून आलेला आहे, त्यामधला अर्धा अंश आईकडून आहे, अर्धा अंश वडिलांकडून आहे. त्यामुळे आपण जेव्हा आई वडिलांसोबत व्यवस्थित रिलेशनमध्ये असतो तेव्हा आपलं आयुष्य सुरळीत चालतं. जेव्हा कन्फ्लिक्ट्स होतात, जेव्हा तुम्ही त्यांना जज करतात, निगेटिव्हली बघतात, तेव्हा तुमच्या आयुष्यात हा इम्बॅलन्स होतो. कुठेतरी आई तुमच्या फेवरमध्ये असते, वडील तुमच्या विरुद्ध असतात, किंवा आई तुमच्या विरुद्ध असते, वडील फेवरमध्ये असतात, तेव्हा ही एनर्जी एक्सेस होते किंवा ही एनर्जी एक्सेस होते आणि कुठेतरी असंतुलन होतं. असंतुलन झाल्यावर तुमची सुषुम्ना नाडी काम करणार नाही, तुमच्या आयुष्यात ऑब्स्टॅकल्स येतील, तुमच्या मनी फ्लोला प्रॉब्लेम्स येतील. म्हणून दोघांचा सन्मान करणं गरजेचं आहे, कारण की दोघांचा अंश आपल्यामध्ये आहे. हा कन्सेप्ट फॅमिली कॉन्स्टिलेशनमधला जरी असला तरी इथे यिन यांग एनर्जीचा हा कन्सेप्ट आहे की अर्धा DNA आईकडून आहे, अर्धा वडिलांकडून आहे. तर या दोन्ही ऊर्जा जेव्हा संतुलित होतील तेव्हा सुषुम्ना नाडीत एनर्जी प्रवेश करणार आहे आणि आपले मॅनिफेस्टेशन्स, आपलं आयुष्य सुरळीत होणार आहे. तर या दोन्हींचा सन्मान करणं गरजेचं आहे. तर आता आपण हे बघूया सावली पैलू म्हणजेच शॅडो ॲस्पेक्ट. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड उलटे निघते, रिव्हर्स निघते, तेव्हा हे शॅडो ॲस्पेक्ट म्हणजेच नकारात्मक पैलू दर्शवते.
तर यामध्ये असं दिसून येतं की तुम्ही एका ऊर्जेत अडकलेले असू शकता. उदाहरणार्थ तुम्ही खूप जास्त पॅसिव्ह राहता, अति इमोशनल राहता, इम्पल्सिव्हली डिसिजन्स घेता. जेव्हा तुम्ही खूप जास्त डिवाइन फेमिनाईन ऊर्जेमध्ये, यिन ऊर्जेमध्ये आहात, तेव्हा तुम्ही इम्पल्सिव्हली, इमोशनली डिसिजन्स घेतात. प्रॅक्टिकली अजिबात विचार करत नाही. आणि कधी कधी असं असू शकतं की खूप जास्त डिवाइन मस्क्युलाइन एनर्जी म्हणजेच यंग एनर्जी वाढलेली असते, तेव्हा तुम्ही खूप जास्त अग्रेसिव्ह होतात, प्रॅक्टिकली डिसिजन घेतात, इमोशन्सला महत्त्व देत नाही. तर या दोन्ही ऊर्जांचा बॅलन्स महत्त्वाचा आहे. संतुलन हरवलेलं असल्यामुळे तुम्हाला एखादा मनोविकार होऊ शकतो, गोंधळ किंवा थकवा जाणवू शकतो. कधी कधी एकाच प्रकारच्या ऊर्जेवर अवलंबून राहिल्याने काय होतं की आपल्या अंतर्गत जी शक्ती असते, म्हणजे जी डिवाइन ऊर्जा आहे, जी डिवाइन कनेक्शन्स आहे, ते तुटू शकतं. जेव्हा तुम्ही एकाच ऊर्जेवर अवलंबून आहात तेव्हा तुमच्यामध्ये कुठेतरी षड्रिपू काम करत असतात, ओव्हर इमोशनल असतात, तेव्हा पॉझेसिव्ह होता तुम्ही. आणि जेव्हा तुम्ही खूप ओव्हर प्रॅक्टिकल असतात किंवा जेव्हा डिवाइन मस्क्युलाइन एनर्जी जास्त असते, पिंगला नाडी जास्त ॲक्टिव्ह असते, यांग एनर्जी जास्त ॲक्टिव्ह असते, तेव्हा तुम्ही थोडे दुष्टपणाने वागू शकता. सो या दोन्ही पण गोष्टी संतुलित असतील तरच चांगलं काम होणार आहे. त्यामुळे डिवाइन एनर्जीशी जे कनेक्शन आहे ते तुमचं तुटू शकतं. सो आता आपण बघणार आहोत या कार्डचं तुमच्या आयुष्यामध्ये काय कॉन्टेक्स्ट आहे. तुमच्या सध्याच्या जीवनातील परिस्थितीत कदाचित तुम्ही खूप कृतिशील आहात आणि आता विश्रांतीची गरज आहे, किंवा उलट असं असू शकतं की तुम्ही खूप जास्त विश्रांती घेत आहात, कृतीची गरज आहे. तर हे कार्ड तुम्हाला सांगतं की जीवनात खरं यश आणि शांतता मिळवण्यासाठी दोन्ही प्रकारच्या ऊर्जांचं संतुलन आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या अंतर्मनाशी संपर्क साधायचा आहे का हे तुम्ही स्वतःला विचारा, किंवा बाह्य जगात पुढे पावलं टाकायची वेळ आली आहे का हे तपासण्याची ही वेळ आहे. खूप जास्त तुम्ही विश्रांती घेत असाल तर तुम्हाला कृतीची गरज आहे. जर तुम्ही खूप कृतिशील असाल पण तुम्ही विश्रांती घेत नाही, मेडिटेशन करत नाही, तर तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे, थोडी शांततेची गरज आहे. आता आपण या कार्डचा संदेश काय आहे ते बघणार आहोत. तुमच्या आयुष्यात संतुलन आणा, तुम्ही अंतर्मुख व्हा, पण वेळ आल्यावर कृती देखील करा. स्त्री आणि पुरुष, विश्रांती आणि कृती, ग्रहणशीलता, रिसेप्टिव्हिटी आणि नेतृत्व, या सर्वांचा योग्य समतोल साधा. ग्रहणशीलता म्हणजे रिसेप्टिव्ह होणं, म्हणजे कधी कधी ऑडियन्स बनावं लागेल आणि नेतृत्व करावं लागेल, कधी कधी लीडर बनावं लागेल. या सर्वांचा योग्य समतोल साधा. तुम्ही जेव्हा हे संतुलन साधाल तेव्हा जीवन अधिक सुलभ आणि शक्तिशाली होईल. या डेकच्या ऑथर सँड्रा ॲन टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत अफर्मेशन दिलेलं आहे. तर काय करायचंय, आरशासमोर उभं राहायचंय आणि स्वतःच्या डोळ्यात बघून मोठ्याने अफर्मेशन म्हणायचं आहे. आधी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे, ते मोठ्याने म्हणायचंय, स्वतःला उद्देशून म्हणायचंय. I am open to understanding the cycle I am in and I am willing to utilize its energy beneficially. All that I need is already part of me. मराठीमध्ये सांगणार आहे, मी माझ्या आयुष्याचे जीवनचक्र समजून घेण्यासाठी मन खुले करत आहे. मी त्याच्या प्रवाहात आहे आणि त्याची ऊर्जा सकारात्मकरित्या वापरण्यास तयार आहे. मला जे काही आवश्यक आहे ते सर्व माझ्याकडे आधीपासूनच आहे. तर हे अफर्मेशन जितक्या वेळा तुम्ही रिपीट कराल इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये, तितका ट्रान्सफॉर्मेशन, तितका चेंज तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसून येईल. तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. जर हे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.